नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा पहिला प्रश्न बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? अरबी समुद्र. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? याचं उत्तर आहे सरन्यायाधीश. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या वास्तुशैलीत बांधलेली आहे? गॉथिक. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? तिन्ही सेनादलाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. उच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणत्या भागामध्ये येते? भाग 6 मध्ये येते. पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ कोणत्या डोमेनवर आहे? .nic.in. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? हे गीत राजा बडे यांनी लिहिले आहे. सन 2025 मध्ये ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केले होते? ऑपरेशन अलर्ट हे BSF यांनी सुरू केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे वरील सर्व प्रकारचे आहे, म्हणजेच मूळ, अपील आणि सल्लागार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? 50%. खालीलपैकी कोणती सेवा न्यायालयीन सेवा नाही? तलाठी ही सेवा न्यायालयीन सेवा नाही. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली आहे? त्याचं उत्तर आहे माथेरान या हिल स्टेशनवर हात रिक्षावर सरकारने बंदी घातली आहे. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते? भिल्ल ही आदिवासी जमात मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचे सर्वात मोठे साठे सापडले आहेत? जम्मू आणि काश्मीर. उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण हे भीमा या नदीवर आहे. महाबळेश्वरी भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? महाबळेश्वरी जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलेले आहेत? कलम 51 मध्ये प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद करण्यात आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू या ठिकाणी झाला. विधानसभा सदस्यत्वाकरता वयाची किमान पात्रता किती आहे? वय वर्ष 25 पूर्ण.
सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबल पारितोषिक मिळाले आहे? सी व्ही रमण. एटीएमचे पूर्ण रूप काय आहे? एटीएमचे पूर्ण रूप ऑटोमेटेड टेलर मशीन असे रूप आहे. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पुणे हे शहर मुळा मुठा या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. कृष्णा आणि वैना या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? या दोन नद्यांचा संगम माहुली येथे होतो. महादेव डोंगररांगांचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? महादेव डोंगररांगांचा विस्तार सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये आढळतो. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? रत्नागिरी हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण सीताफळ या फळासाठी प्रसिद्ध आहे.